एक बघा, मी ओबीसी समाजाचा आहे. आमचे ओबीसी समाजाचे नेते इथं दशरथ पाटील साहेब आहेत. त्या कमिटीमध्ये उपाध्यक्ष आहेत ओबीसीच्या महाराष्ट्राच्या. आणि त्याच्याबरोबर आमचं सर्वांचं मत जे आहे, आपण इथले आगरी, कोळी, कराडी, बारा बलुत्या जे आहेत, या सर्वांचं एक मतच आहे की आमच्या आरक्षणाला हात लागता कामा नये. सरकार आज फडणवीस साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब वगैरे आपल्याला आश्वासन देत आहेत की तुम्हाला हात न लावता आम्ही देऊ. त्यांना वाढवून द्यायचं असेल तर आम्हाला हात न लावता ते दिलं तर आम्हाला 100%. नाही तर शेवटी ज्याच्या त्याच्या आपल्याच जीवावर जर उठलं तर आपल्यालासुद्धा मग आपल्याला हातपाय हलवावेच लागतील. आणि त्या पद्धतीने मग आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, ते प्रत्येकजण करणार आहे. पण मला वाटते एक गोष्ट अशी की सर्वांना सामान्य सर्वांना आपलं जसं कुणाला न दुखावता होईल असं आपल्याला त्यांना आरक्षण वाढवून द्यावं काय असेल ते. पण आपल्या मात्र आरक्षणाला हात लावता म्हणा. छगन भुजबळ जे आहेत, ज्या पद्धतीने आरक्षणासाठी नेहमी लढतात, ते आता त्यांच्यावरती त्याला गोळी मारल्या जाईल असं प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली. याकडे तुम्ही कसं बघता? एक गोष्ट अशी आहे बघा, आता मला काय ते माहीत नाही गोळी मारल्या जाईल, कोण बोलला काय बोलला. पण एक गोष्ट नक्कीच अशी आहे, काही लोक अशी थोडेसे अडाण्यासारखे वागतात. पण त्याला अशी गोळी मारण्याची भाषा जी आहे ना, ही अडाण्याची भाषा झाली साधारणतः. असं व्हायला नको आहे. कोणी बोलत असेल त्यांनी त्यांना करू. प्रत्येकाची ताकद आहे ना. ओबीसी समाज किती आहे म्हणून सांगितलं ना. मग प्रत्येकानं मराठ्यानं उत्तर द्यायचं, ओबीसीनं उत्तर द्यायचं त्याला. तुमचे आम्ही इतके पाडू, आम्ही तुमचे तितके पाडू. तरी कुणाची ताकद किती आहे? थोड्या जनगणना झाली ना, जातीने जनगणना ती झाली असतेपर्यंत समजलं असतं. आज न उद्या सरकारला ते करावे लागेल. केंद्र सरकारपर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर आगरी समाजांनी मागणी पहिल्यापासून केलेली आहे. मागं तर मी खासदार असताना इथले आपले बरेचसे आगरी समाजाचे कार्यकर्ते दिल्लीपर्यंत गेले होते, तिथे भेटले होत्या. तर अशा पद्धतीने हे साधारणतः झालं तर प्रश्न मिटेल अशी भाषा कोणी करू नये असं मला वाटतं. अजूनही मराठा समाजाकडनं गावबंदी हा विषय खूप ताणला जात आहे. त्या विषयाबद्दल तुम्ही काय? मला वाटतं थोडा फरक पडला आहे. पूर्वीचं त्यांचं जे वर्तन होतं, हम करे सो सर्व, ते आता कमी झालेलं आहे याच्यातून. आणि आस्ते आस्ते सरकार पण त्यांना जी समज देते, तर त्या पद्धतीने झाल्यानंतर मला त्यांना करावं लागेल की असं न करता, ही लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने सर्वांचा आदर ठेवून सर्वांवर न्याय, कोर्ट कचेरी आपला सर्वोच्च न्याय आहे ना. काश्मीरचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे किती जरी ते अब्दुल्ला आणि बिब्दुल्ला आणि तिथले जे कोणी असतील सांगत असतील, पण सांगितलं नाही, हा 370 कलम गेला आणि सर्वांना हक्क तिथं जमीन घ्यायचा काय मिळाला. तर हाच न्याय, सर्व समाजाकरता न्याय जो आहे तो आपल्याला ओबीसीला आणि त्यांना सारखा नाही मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.